जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रानभाजी महोत्सव 2024 तालुका कृषी अधिकारी नवापूर मार्फत आयोजित करण्यात आले होते। सदर कार्यक्रम नवापूर तहसील कार्यालय हॉल येथे आयोजित करण्यात आले होता। या रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती बबिता गावित यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या प्रसंगी तहसीलदार दत्तत्रय जाधव, गटविकास अधिकारी देविदास देवरे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, तालुका अभियान व्यवस्थापक संजीवन संन्यासी, तालुका व्यवस्थापक अरविंद गावित आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी केला। यानंतर उपस्थित मान्यवरांनी रानभाजी लावलेल्या स्टॉलची पाहणी केली व उपस्थित मान्यवरांना रानभाजीची माहिती दिली। रविशंकर पाडवी यांनी दिली। या प्रसंगी खुशबू महिला बचत गट मोरथवा, माही महिला बचत जामतला, इंदिरा महिला बचत गट गताडी, लक्ष्मी महिला बचत हळदानी, राधा महिला बचत कामोद, मोनिका पापड उद्योग भोमदीपाडा, शांती महिला ग्रामसंघ डोकारे, सरस्वती महिला बचत गट बिलबारा, देवमोगरा महिला बचत गट बिलगवान, दिशा महिला बचत गट दापूर, हिरकणी महिला बचत बालमराई, राजलक्ष्मी महिला बचत गट जामतलाव अशा प्रकारे 13 महिला बचत गटांनी रानभाजी महोत्सव मध्ये सहभाग नोंदविला होता। यावेळी माजी सैनिक भुजरे यांचे डीजे मशरूम फॉर्म उमरपाटा तसेच दिलीप रेशमा मावची यांनी व सहकार्यांनी तृणधान्य प्रदर्शन मांडले। मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांनी पण रानभाजी महोत्सवात स्टॉल लावून सहभाग नोंदविला। तसेच नवापूर तालुक्यातील शेतकरी बांधव व शहरातील नागरिकांनी रानभाजी महोत्सव पाहण्यासाठी गर्दी केली होती। यावेळी कृषी अधिकारी रविशंकर पाडवी म्हणाले की रानभाज्याची सर्वसामान्य नागरिकांना ओळख व्हावी व रानभाज्याचे आहारात समावेश करावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जात असते। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। तालुक्यातील जे बचत गट आहे, महिला बचत गट आहे, पुरुष बचत गट आहे, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांना आपण या निमित्ताने या कार्यक्रमात सहभागी करून घेत असतो आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेले त्यांचे पदार्थ ते रानभाज्यांशी संबंधित असतात किंवा नुकतेच 2023 वर्ष जागतिक धनधान्य किंवा मिलेट डे म्हणून साजरी करण्यात आलं। तर त्या मिलेट थीमवर आधारित ज्या काही पदार्थ तयार केले असतील खाद्यपदार्थ त्यांची विक्री आणि इथं या प्रदर्शनासाठी या महोत्सवाची भेट देणारे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण रानभाज्यांचा आस्वाद घेऊ शकतो या प्रकारे आपण नियोजन केले आहे। आणि यापूर्वी नितीन नांगरे यांना सोबत आणि सन्माननीय मान्यवरांचे स्वागताचे कार्यक्रम त्यांनी पार पाडले।